त्यांनी जोर लावला. तर मित्रांनो अशा तऱ्हेने ही आपली मॅच संपली आहे आणि मी हरलोय. काय म्हणतास माऊली? आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. तर आजचा व्हिडिओ असा तो 10 नंबरचा ब्लॉग असा आणि ह्यो ब्लॉग असो असा की या ब्लॉगमध्ये मी कॉलेजमध्ये जातोय आणि तिकडे आपण स्पोर्ट्स वगैरे असतं आमचे, तिकडे जाऊया, स्पोर्ट्स बघूया, म्हणजे खेळ कोणते कोणते आहेत ते बघूया. आणि ह्यो एक वेगळ्या प्रकारचा ब्लॉग असा. आणि मी कॅरममध्ये भाग घेतला आहे, तर बघूया काय होता. मला तर वाटत नाही मी जिंकणार असा, बघूया कसा काय आता. ओके चला. तर मित्रांनो आता आपण येलो कॉलेजमध्ये. तर आमचा हॉल असा SPCL हॉल आणि इकडे कॅरम चेसचे मॅचेस चालू आहेत. हे बघा माझी पण कॅरमची मॅच, आता बघूया कसा काय आता. इकडे पण कॅरम खेळतात. कॅरम वाटतं एकदम चांगले आहेत, म्हणजे स्ट्रायकर एकदम फिसलता व्यवस्थित. तर मित्रांनो आता आपण येतो ग्राउंडमध्ये आणि हे आपल्या कॉलेजचं बॅनर लावलेलो आहे आणि इकडे हे कॉलेजच्या नावाचे झेंडे असतात, पण वेगवेगळ्या कलरचे असतात आणि लोगो एकच आहे. हे बघा वार्षिक क्रीडा स्पर्धा. इकडे आपलं आहे कॉलेज कणकवली कॉलेज कणकवली आणि इकडे हे रनिंगची स्पर्धा चालू आहे. बघूया बघा ताप वाचला. इकडे लांब उडीचा मैदान होता. इकडे रसिकेच म्हणजे थंग ऑफ वॉर. हे बघू खूप मजा येते. हे बघा हे दाखवते तुमका मी. इकडे व्हॉलीबॉल आणि त्या हॉलमध्ये कॅरमच्या स्पर्धा चालू आहेत, जे तुमका मी मगाशी दाखवत होते. तर इकडे आता ही मॅच चालू झाली आहे, म्हणजे सामनो. आणि तिकडे लॅपवाले असतात आणि इकडे एक विरुद्ध टीम असतात. बघूया आता कसा काय होता. नियम असो असा की ही लाईन ना याचा पुढे जाता नाही, पुढे जर गेली ना इकडे तर मग हे विजयी आणि तिकडे जर गेली तर ते विजयी, असा विषय. ही गाणी किती लावलेली आहेत. त्या लाईनचा बाहेर जायचा नाही, असो पण विषय असा सरळ ओढूचा. जो लाल जो धागो बांधलेलो आहे ना, लालची चिंदी, ती खूप महत्वाची असं. ती जर इकडे येईल ह्या रेषेच्या इकडे तर हे विजयी, असो विषय. बघूया आता काय होता. स्टार्ट होणार बघा आता. लावूच ऐकत ताकद. लाल जी रेषा असताना ती पुढे पुढे तिकडे पुढे जातात. तर मित्रांनो आता माझी मॅच चालू असा आणि बऱ्यापैकी हरलंय, बऱ्यापैकी जिंकलंय. बघूया काय होता. ए बाबा तो फोन ठेव. हा क्वीन मध्ये घे का. हा बरोबर बरोबर. स्ट्रायकर खाया. अरे देवा काय मिळालं जमलाच नाही. ज्यावर जिंकले पुढचे पेन पहिली गोष्टी मारता खेळ. हा
बस झाला. तर मित्रांनो आताच मी घरी येईल आहे आणि बऱ्यापैकी सगळे गेम खेळून झाले आहेत, म्हणजे थोडे थोडे. आज पहिला दिवस होतो आणि कॅरम आणि रस्सीकेच म्हणजे पोवार म्हणतात तर झाला. आणि कॅरममध्ये तर आज जिंकलं आहे, आता उद्या काय तर बघूया. तर ह्यो ब्लॉग मी आज इथे कंटिन्यू करतो आहे, म्हणजे उद्याच्या ब्लॉगसाठी, म्हणजे 2 दिवसाचा एक ब्लॉग असतो आणि तो उद्या आपण कंटिन्यू करणार असं. ओके. तर मित्रांनो आजचा दुसरा दिवस हा आणि आता मी कॉलेजमध्ये येईल आहे आणि आता ही कॅरमची मॅच माझी लागली आहे त्या भावासोबत. बघते काय होतं आता आणि तुमचा मग दाखवते. ओके चला गेम स्टार्ट. हे आपले सर असं इकडे परत चेसचे असं सेकंड राऊंड हा, म्हणजे आजचा दुसरा दिवस. तर मित्रांनो अशा तऱ्हेने ही आपली मॅच संपली आहे आणि मी हरलंय. हरलं. चला दुसरे गेम बघूया. आता हे ना हरवलं बघा. आता यांची परत मॅच सुरू झाली. जो कॅरम जरा खडबडीत तो मस्त. तर मित्रांनो आता आपण ग्राउंडमध्ये येलो आणि इकडे कबड्डी चालू असा. हे आपले बॅचचे असा SY वाले, सेकंड इयर वाले आणि ते BCom वाले असं. बघूया काय होता. तो आपलो पारस म्हणजे रावलो रेड पॅन्ट वालो मधलो. तो गेला होता बघा. मका माहिती चारची आहे ना. दोन मिनिटांचा खेळ बाकी आहे. जा 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 तू. अरे ते टाइम सांगू ना दुकान. इकडे आपला फोटोशूट चालू असा आणि यांका टी-शर्ट दिलेली आहेत ना, त्याच्यामुळे फोटो काढून टाकूचे आहेत त्यांना. ए चल चल लवकर राहू. हा चल चल राहू रे. तर मित्रांनो आता आपल्या वर्गाची मॅच सुरू झालेली असा. इकडे हे सगळे आपले बॅक पहिला चेंडू घेऊन येते तो अमय. आपलो विश्वंभर पहिला चेंडू तिकडे असा गणू, तिकडे असा मोठा फटका दर्शन, तिकडे असा हर्षो, तिकडे असा मयुरेश. या पडला डिक्लेअर स्वरूपात अमेय बॉलिंग करता आणि तिकडे अनुजा, तिकडे चिन्मया, तिकडे सुद्रिगा आणि इकडे भावगोवा. निर्धाव चेंडू, परत एकदा निर्धाव चेंडू.
चौथा चेंडू अमयचा मारा करेल तो आर्यन. उत्कृष्ट प्रकारे मोठा फटका केलेला आहे. चौकार चौकार गेलो. चौकार चौकार चौकार. पाचवा चेंडू अमयचा मारा करेल तो आर्यन. उत्कृष्ट प्रकारचा चेंडू आणि सारखे सारखे मोठे फटके खेळायचा प्रयत्न करतो आर्यन, पण प्रयत्न हा त्याचा प्रयत्नच राहतोय. यशस्वी तरी काय होत नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क काही होत नाही आहे. लास्ट बॉल आर्यनचा मारा करेल तो आर्यन. उत्कृष्ट प्रकारे असा चेंडू डायरेक्ट नागवेकरांच्या पत्र्यावर. वैयक्तिक पहिली आणि संघासाठी दुसरी ओव्हर घेऊन येतोय तो अनुज. मारा करेल तो हर्ष. पहिला चेंडू बॉलिंग जातोय. दुसरा चेंडू अनुजचा मारा करेल तो हर्ष. परत एकदा संघाची धावसंख्या आहे ती 12. 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 12. मारा करेल तो हर्ष. तिसरा बॉल आणि परत एकदा बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. तिसऱ्या बॉल मध्ये पण व्यवस्थित बॉल टाकून त्याला मारून गेलेलो आहे अनग्यान. मारा करेल तो हर्ष. वाईट. तर आता सगळे ओव्हरी झाले आहेत. 4 ओव्हरी झाले आहेत आणि धावसंख्या झाली आहे 44 आणि 45 रन क्वीन. 45 रन काढू होय ना हो. गेले आता पहिले कोण अनुज उतरत आणि कोणतरी उतरत. 45 निर्धारित 4 षटकांमध्ये संघ 44 धावा जमवल्या होत्या आणि 45 धावाचं आव्हान ठेवलंय ते तुगा या संघासमोर. आपली अनुज न स्ट्राईकला अमेय. दोन्ही फलंदाज सज्ज. सीमारेषेच्या बाहेर खलखल षटकार. अमेयने पहिलंच षटकार नाही गेलाय. नैसर्गिक अर्थाने चेंडू ओढतो आणि एका धावातील या ठिकाणी समाधान मानावं लागतं. ते ठीक आहे. 2 धावा. 2 धावा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. 2 धावा. अतिशय उल्लेखनीय. पहिल्या चेंडूचा समाचार चेंडू गेल्या नैसर्गिक अडथळ्यामुळे आणि या चेंडूवरती ज्या ठिकाणी 6 धावा मिळाल्या असत्या त्या ठिकाणी मात्र नैसर्गिक अडथळ्यामुळे 2 धावा मिळतात. संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होत आहे. संघाची धावसंख्या मात्र होते ते बिना गड्याच्या मुबल्यात 2 धावा. पहिल्या चेंडूचा समाचार बरोबर षटकारा. आपला निर्णय षटकार असा क्लिअर झालेला असा आणि आमचा संघात 6 रन पहिल्या चेंडूचा समाचार होता. चेंडूच्या सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी पहिल्या चेंडूचा प्रथमेशचा याकडे सामना होतो. कोणत्या गोलंदाज पहिल्या चेंडू समाचार. दुसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न आत्महत्या फलंदाजाला आत्महत्या लय सापडली होती. प्रथमेशसाठी अमेयसाठी कोणत्या चेंडू होते निश्चितच एकदा पूर्ण करू शकतो. क्षेत्ररक्षक त्याने कमबॅक करतो. एका धावाचे समाधान मला करतोय की या ठिकाणी आता मात्र आखत टप्प्याचा चेंडू या ठिकाणी खाली जातो. विकेट किपर वरक आपलं काम करतोय. चेंडू या ठिकाणी निर्धार होतो. अतिशय सुरेख गोलंदाज आता मात्र या ठिकाणी कमबॅक करतोय तो म्हणजे प्रथमेश नावाचा गोलंदाज या ठिकाणी अतिशय आपल्या गोलंदाज 6 मारल्यांना 4 धावा. मारण्याचा प्रयत्न दर्शनचा होता परंतु असफल या ठिकाणी ठरतो. आता मात्र 2 चेंडूंमध्ये धावा जमवता आहेत त्या. ठीक आहे. आमका काय माघार घ्यायची लागतात. 19 धावा 2 चेंडूंमध्ये. बघूया दर्शन काय निश्चितच बघू दर्शन काय करतो. मारण्याचा प्रयत्न आता मात्र चेंडू पॅडवरती आदळतो. निर्धाव चेंडूची गणना होते आणि धावसंख्या आता मात्र सामना हा जिंकतो तो FIB. तर मित्रांनो आता 2:30 वगैरे वाजलेत आणि सकाळपासून गेम चालू होते ते आता संपलेत. अजून 2 दिवस असत. सो ह्यो व्हिडिओ जो कालपासून मी बनवलाय तो इथे स्टॉप करतोय. जेवढा मला शूट करू भेटला तेवढा शूट केलाय आणि ह्या व्हिडिओमध्ये मी जोडलंय. सो व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनल नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करू विसरू नको. ओके.